हाँ नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो। गेली दोन तीन दिवस झाला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। गांधीनगर मधल्या एका भाजीवालीचा मुलगा सीए झालेला आहे, तो आपल्या आईला येऊन भेटतो आणि नेमकं काय घडतं सगळं आपण पाहिलेलं आहे। पण या सगळ्या स्टोरी मागची खरी स्टोरी काय ती मी तुम्हाला सांगणार आहे। मी त्याच भाजीवालीला आलेलो, ही भाजीवाली मावशी आपल्या इथे बसलेली दिसते। आज तिने रताळी विकायला आणलेली आहेत। रोज वेगवेगळी भाजी या मावशीकडे असते आणि हा संपूर्ण परिसर पाहिला तर गांधीनगर परिसर आहे। फक्त एवढंच नाही, तर इथला गांधीनगर असेल, नांदिवली असेल, मागचा पीएनटी कॉलेजचा परिसर असेल, या सगळ्या भागामध्ये ही मावशीची ती भाजी विकायची। या मावशीच्या या भाजीच्या गाडीवरती पुष्पगुच्छ आपल्याला दिसत आहेत। तर ते तिने विकायला ठेवलेलं नाही, तर तिचे अभिनंदन केले लोकांनी, बऱ्याच तिच्या ग्राहकांनी किंवा इतर लोकांनी तिचं अभिनंदन केलेलं आहे। कारण का याच भाजीच्या व्यवसायावरती या मावशीनं, या माऊलीनं खूप कष्ट करून आपला मुलगा जो आहे, लहान मुलगा योगेश म्हणून, त्याला सीए बनवलेला आहे। हा तो योगेश मावशीची मी कहाणी सांगेनच। तू सीए झालेला आहेस, सीए झालेला पहिला रिझल्ट तू आईला सांगितलास, तर भावना काय त्यात मी विचारणारच नाही। पण आई व्यवसाय करते, आईच्या या सगळ्या व्यवसायावरतीच घर चालते, त्यात इतकी काटकसर करून मेहनत करून तुला सीए बनवलं, खर्च तर खूप आला असणार। आईची मेहनत आणि तुझी मेहनत काय सांगते? ॲक्च्युली माझ्या मेहनतीपेक्षा आईची मेहनतच रंगतला आली, कारण की मी किती स्टडी करत होतो, जर सपोर्टच मला नसता तर म्हणजे आज मी ह्या स्टेजला सुद्धा नसतो। मी जेवढी मेहनत घेतली तेवढी माझ्या आईने सुद्धा घेतली। लिटरली हा सुद्धा आहे की ज्या वेळेला एक्झाम प्रिपरेशन करत होतं तर त्यावेळेला म्हणजे 12-12 तास किंवा 13-13 तास वाचून झाल्यानंतर असं तिथेच पडलं जायचं। तेव्हा आई येऊन सहज विचारणार असायची की चाय पाहिजे का किंवा इतर काय गोष्टी पाहिजेत का, किंवा सहज त्यांना वाचता लिहिता नाही येत तरी पण ते क्वेश्चन पेपर असायचे, तर जस्ट फक्त कॉपी करण्याचा ट्राय करायचा। तर तो मुवमेंट अजून सुद्धा म्हणजे मी हे करतोय, मेमराईज करतोय। हे सर्व सुरू असताना कधी असं वाटलं की पैसे नाही आहेत किंवा कुठेतरी अशी काही गोष्ट की ज्यामुळे आपलं सीए कम्प्लीट होऊ शकत नाही? खूप साऱ्या गोष्टी होत्या। पहिल्या तर असं होतं की आपल्याकडून होईल की नाही, कारण की मराठी माध्यमातून आलेलो होतो, तर एवढं सारं इंग्लिश वगैरे वाचणं कसं किंवा एखादी गोष्ट समजते मग लिहिणार कसं, तर हा तर पहिला होतच। त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन तर खूप आले। लिटरली जे म्हणजे वडिलांचं किंवा वडिलांच्या अगोदरचं जे सोनं वगैरे होतं हे आम्ही सुद्धा विकलेलं आहे म्हणजे याच्यासाठी। तर त्याच्यानंतर जशी फायनान्शियल कंडिशन गेली ते रिटर्न म्हणजे आणलं, म्हणजे लोन सुद्धा घेऊन। तू आता सांगितलं की मराठी आणि इंग्लिश या सगळ्या चक्करमध्ये फसला होता। सीएची एक्झाम काही सोपी नसते, 100% 1-2% रिझल्ट लागतो, त्यात तू आता यश मिळवलेलं आहे, घरचं सोनं विकलेलं आहे सांगतो तू। मग कुठेतरी वाटलं तर एवढं सगळं करून आपण पूर्ण एक्झाम काय करू? सीएचं म्हणजे जो एक्झाम देतो त्याला कधीच नाही माहिती की रिझल्ट काय असणार आहे। लिटरली जे रँकर सुद्धा असतात त्यांना सुद्धा माहिती नव्हत की मला रँक होल्डर होणार आहे। तर जे अपेक्षा नसते की आपण पासच होऊ। आणि ज्या वेळेला कॉलेजमध्ये असताना सुद्धा प्रोफेसरने ज्या वेळेला सांगितलेलं की एंट्री इझी आहे पण एक्झिट खूप भेटेल याची गॅरंटी नसते, तर असं म्हणजे मनामध्ये नसतं, पण एक होतं की करायचंय म्हणून। मग त्यावेळेला किती प्रयत्न करू किंवा कशा प्रकारे करू याचं चाललेलं म्हणजे गणित। तुझी मेहनत, तुझी इच्छाशक्ती कामाला आलीच, पण जास्त या माऊलीचं तिची मेहनत जी आहे ती कामाला आली। मावशी इकडे, मावशी पहिले तुझं नाव सगळ्या जगाला कळू दे। माझं नाव नीरा शनिवार ठोंबरे, राहणार कोणे। नक्कीच मावशी, या ठिकाणी जवळपास तू 20-22 वर्ष बसते, आम्ही लहानापासून बघतो इथे या सगळ्या भागामध्ये बसते। मुलांना याला सीए बनवायचं होतं का दुसरं काय बनवायचं होतं आणि मेहनत करत होतीस तू? काय विचार केला होता काय बनवायचं? नाही, काय नाही बनवायचं, त्याला सीएचाच हट्ट होता। तो बोलते मी कधी पण करीन तर सीएच करीन। 12वी पासून मागत होता, तर 12वी पासून माझी ऐपत नव्हती द्यायची। माझ्या मुलीचा लगीन महत्वाचा होता, मुलीचं लग्न जमला, मी त्याला बोललो तू 15वी कर, तुला 15वीच्या नंतर मी सीएचाच देईन, मग सीएचाच दिला। बरोबर, तू जेव्हा पास झाला इथे आला तो आधी तुला भेटला, तुला रडू आला माझा पोरगा, मला दावत आला, मला वाटलं काय झालं, मी विचारात पडलो। यो सकाळी पोरगा डबा घेऊन ऑफिसला गेले आणि यो दावत इथं कसा काय आला, तर मला एक आश्चर्य वाटला की माझ्या मेहनतीचा पैसा उसूल झाला, मी कष्ट केलं, मला आता काहीच त्याचा दुःख नाही। मावशी, व्यवसाय सुरू करताना आम्ही ऐकलं की 200 रुपये तू उसने घेतले, सगळा व्यवसाय सुरू केला, मध्ये मध्ये कुठे अडचणी आल्या की बाबा आता एवढं सगळं उभं केलं परत ते कुठेतरी खाली पडतंय? नाही, मध्ये मला अडचणच नाही आली, कारण मी जसा धंदा चालू केला ना तसा मला काहीच कमी नाही पडला। माझा पोरगा पण जाम नशीबवान आणि मी पण जाम नशीबवान। मावशी,
तू अभ्यास केला, सगळं केलं, पण तुला माहिती आहे मावशीने किती कष्ट केलेले. तू ऑफिसला असेल कामाला, ये मावशीला दाखवतो. इथे मावशी बसायची. मी हे सांगतो कारण मी स्वतः बघितलेले. लहानाचा मोठं मी याच गांधीनगरमध्ये झालेलो आहे. मावशी इथे बसायची आणि मागची दुकानं जी आहेत ना, हरीश टेलर असेल किंवा मेगा खानविलकर डॉक्टरचं दुकान आहे, ही दुकानं कधी दुपारी बंद होत आहेत आणि मावशी तिकडे तुला जेवायला कधी जायला मिळतंय हे तू बघायची. हो, मला कधी कधी जेवायला पण नसं भेट. मी यांच्या घरी सचिन भाऊसांच्या घरी जाऊन जेवायचो, पण मला कधी काय कोणी काय बोलला नाही. ग तुझी भाजी संपली ना, तू नुसती जेवासाठी इकडे आले, तरी मला त्यांची मम्मी कधीच नाही बोलली. मी त्यांच्या घरी जाऊन हक्काने जेवायचो. नसल जेवायला जायचो तरी पण त्यांची आई कधी कधी बोलायची, काय ग भाजीवाली तू आज मागे मागे दुकानं जी आहेत हो हो इथे 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 जेवायला आता कसं तरी वाटतं म्हणून ही दुकानं जेव्हा बंद व्हायची तू वाट पाहिजे. वाट दुकानं कधी बंद होईल दुकानं जेवायला. कधी बंद होतात तर दुकानं बंद झाल्यावर आम्ही तिथे जेवायचो, थोडा आराम करायचो. आता पावसामुळे आम्हाला आराम करायला पण नाही भेटत आणि काहीच नाही, अशीच बसून राहतात. किती किती मेहनत केली याच्यामध्ये आणि कसं कुटुंब उभं केलं तू. लय मेहनत केली मीने. अशी सगळ्यांच्याच मम्मीने मेहनत करून दे आणि सगळ्यांचीच पोरा अशी पुढे जाऊ दे, म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पाचं तरी नाव चालल. तुला माहिती होती ही गोष्ट. ऍक्च्युली मी सुद्धा आईच्या बरोबर आलेले. 9वी 10वी पर्यंत मी सुद्धा जोडीला यायचो किंवा भाजी वगैरे यायचं मग कल्याणसोबत केलेलं आहे. तर कष्ट माहिती होतं आणि मला तर वाटतं त्या कष्टामुळेच आज मी सुद्धा इथे, कारण की आई जी मेहनत घेते, आपल्याला सुद्धा आई वडील मेहनत घेतात हे आपल्याला कदाचित माहिती नसते किंवा त्यांची कष्ट आपण कधी बघत म्हणजे तुझी आई, मी परत एकदा सांगतो, इथे बसायची, भाजी विकायची आणि आता रस्त्यावर लोक येतात म्हणून डबा खाताना कसं जेवणार. म्हणून ती दुकान आहे कधी 3-3, 4-4 दुकानं बंद व्हायची तेव्हा आई जेवायची. हो, ते पण माहिती आहे, कारण की आई आल्यानंतर सांगायची. कारण की कधी कधी त्यांना वॉशरूमचा पण प्रॉब्लेम झालेला आहे किंवा कधी कधी जास्त पाऊस झाला की घरी येण्यासाठी पण वेळ लागला. ही एक मावशी, ही पण भाजीवाली मावशी आहेत. मावशी हे बघा, असे सगळे अभिनंदन करतायत. या पण एक मावशी आहे, भाजीवाल्या मावशी आहेत. तुम्ही यांच्यासोबत काम केलेलं आहे. आज त्यांचाच मुलगा सीए झालाय. काय सांगाल. काय सांगू, चांगलं आहे ना, आनंद झाला. हा संपूर्ण गांधीनगर पट्टा जो आहे ना, हा म्हणजे हा जो स्ट्रीट आहे त्याला करता एक सक्सेस स्ट्रीट म्हटलं तरी वावगं नाही. आता इथे सगळी जमा झालेली आहेत त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि गेले 3-4 दिवस झाले इथे याच पद्धतीनं सगळे येऊन अभिनंदन करतायत. मावशीची मेहनत मावशीला माहिती आहे, इथल्या लोकांना माहिती आहे. मी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा पाऊस पडायचा ना, आता तर छत्री लावलेली आहे, पाऊस जेव्हा पडायचा ना तर मावशी इथं भाजी घेऊन छत्री घेऊन इथं उभं राहायची कोपऱ्यात कुठेतरी किंवा जेवायला खाली तिकडे जायची. हा संपूर्ण पट्टा जो आहे ना, हा इथून इथपर्यंत याला सक्सेस स्टोरी म्हणतो. कारण का इथे अजून एक असा मुलगा आहे की जो इथे त्याच्या आई वडिलांनी भाजी विकून किंवा टोमॅटो कांदे बटाटे विकून त्या मुलाला एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेच्या पास केल्या आहेत. पण पुढे इथले जे संपूर्ण भाजीवाले आहेत त्यांना विचारूयात. या सगळ्या पट्ट्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे फेरीवाले आहेत सगळे, आतापासून नाही 40-40 वर्ष हे सगळे फेरीवाले आहेत. आणि आपण या सगळ्यांना इथे बघा, आता ही इथे नारळाची गाडी जी लावलेली आहे, इथे धनावडे नावाचं एक कुटुंब होतं आणि त्या धनावडे नावाच्या कुटुंबाने देखील गेले अनेक वर्ष संघर्ष केला आणि त्यांचा मुलगा जो तो स्पर्धा परीक्षेने पास झाला. आता इथे नारळाची गाडी लावलेली आहे, दुसऱ्या एका यांनी लावलेली, त्यांचं नाव कलाल काका आहे. आणि हे इथे दादा विजय परांजपे, हे इथे त्यांची भाजीची गाडी खूप जुनी आहे. परांजपे साहेब, नीरा ठोंबरे मावशी त्यांचा मुलगा सीए झाला, कधी वाटलं होतं असं तुम्ही, कारण अनेक वर्षांपासून बघताय तुम्ही. आमच्या ध्यानीमध्ये पण नव्हते ते की असं हा मुलगा एवढा हुशार निघेल. अरे हा एवढा हुशार निघेल, आमच्या खरोखर ध्यानीमध्ये नव्हतं. आणि त्या मुलाने लहानपणी माझ्या बाजूला बसून त्यांनी सुद्धा फुलं वगैरे विकलेली आहेत. म्हणजे फक्त भाजीचा व्यवसाय नाही तर घर चालवणं त्याने पण फुलं विकली. हो, लहानपणापासून मी त्याला ओळखतो आणि लहानपणापासून त्या मुलाने खूप कष्ट केलेले, आईने खूप कष्ट केलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो ना, स्टोरी मागची स्टोरी काय ती ही स्टोरी आहे. आईने तर मेहनत केली आहे, पण घर चालवण्याकरता त्या मुलाने देखील इथं उभं राहून फुलं विकलेली आहेत. काका परत बाहेर या, मी तुम्हाला आणखी विचारतो. मी मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतो की हा संपूर्ण रोड जो आहे याच्यामध्ये अनेक स्टोऱ्या लपलेल्या आहेत. इथे एक टोमॅटो विकायचे, त्यांचा मुलगा देखील एमपीएससी परीक्षा पास झाला. हो, त्यांचं आडनाव धनावडे म्हणून आहे. तोही मुलगा असा हुशार झालेला आहे, तोही IPS झालेला आहे. म्हणजे गांधीनगरमध्ये सर्व भाजी विकणे हे सगळे हुशार आहेत आणि ऑनेस्टली प्रामाणिक आहेत आणि सगळे. नक्कीच ही स्टोरी होती की या सगळ्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं आता हे धनावडे कुटुंब झालं, त्याच पद्धतीनं आता ठोंबरे कुटुंब झालं. एक मुलगा सीए झाला, एक मुलगा एमपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षा पास झालेला आहे. ही अशी स्टोरी आहे. फेरीवाल्याचा रस्त्यावरचे यांच्या मागची जी कहाणी आहे ती कोणाला माहीत नसते. कशा रीतीनं यांनी कष्ट घेतलेलं आहे, कशा रीतीनं यांनी सगळी मेहनत घेतलेली आहे.
यांच्या घरी रोज खायला मिळतंय का, किंवा किती कष्ट घेऊन आपल्या मुलांना कसं वाढवायचं, संसाराचा गाडा कसा खेचायचा, या सर्व गोष्टी मागे ज्या सक्सेस स्टोरी असतात. मावची स्टोरी तुम्हाला कळाली, आता ठोंबरेची स्टोरी कळाली, धनावडे जे आहेत त्यांची देखील तुम्हाला आता कहाणी कळाली की त्यांनी कशा रीतीनं त्यांच्या मुलाला वाढवलं आणि तो आता स्पर्धा परीक्षेमध्ये मोठा ऑफिसर आहे. बरेच इथे आता ग्राहक आलेले आहेत. मावशी, तुम्ही कधीपासून यांना इथे भाजी घेताय? अनेक वर्ष. हा माझा विद्यार्थी आहे कॉलेजमधला, प्रगती कॉलेजमध्ये मी शिकवलंय त्याला. भाजीवालीचा मुलगा सीए होतो, फार आनंदाची गोष्ट आहे. मी कॉलेजमधून घरी न जाता पहिले इथे आले त्यांना भेटायला. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स सांगूया. आणि त्यांचे कष्ट मी खूप वर्षापासून पाहते, अनेक वर्ष मी त्यांचे कष्ट पाहिलेले. हेच आहे. मावशी, तुला येणाऱ्या सगळे चॉकलेट देत आहेत, तुम्ही काय सांगाल? काय नाही, मी सांगते फक्त की तुम्ही जरा त्याला लवकर फ्री करा, त्याला अजून 2-4 ठिकाणी जायचं. नक्की त्याला. त्यांनी त्याच्या आईने खूप मेहनत केली आहे त्याच्या मागे. तुम्ही यांच्या कुटुंबाच्या जवळचे दिसताय. हो, मी म्हणजे आम्ही खरं रिलेटिव्ह आहोत, नातं आम्हाला माहित नाहीये, पण आम्ही हिच्या आईकडून आम्ही नात्यात आहोत. तर विषय असा आहे की मावशी इथे बसते 20-22 वर्ष, पण त्याच्या आधी मावशी 4-4, 5-5 माळे चढून भाजी विकायची. बरोबर आहे. खूप कष्ट काढले तिने आणि त्याने पण खूप मेहनत केली आहे. आणि त्याने अभ्यास करण्यासाठी वेगळी रूम रेंट करून तो राहिला होता पलावाला. असं आहे. मावशी, ज्यावेळेस सुरुवातीला भाजी धंदा सुरू केला होता, 3-3, 4-4 माळे तू चढून जायची, तेव्हाची परिस्थिती मला लय थकवा यायचा. मला कोणी पाव किलो भाजीसाठी बोलवली तरी पण मी 4 माले चढून जायचो. का तर माझी 10 रुपयाची भाजी जरी खपली तरी पण माझ्या पोरांचा पोट भरल म्हणून. आणि एवढी माझी गरीब स्थिती होती. पण मावशीचं वय झालं आणि नंतर मग 4 माळे चढणं तिला अवघड झालं. आणि या सगळ्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण जर पाहिलं तर तिची मेहनत आहे, या योगेशची देखील मेहनत आहे, आणि त्याच्या मागे उभं राहिलेल्या अनेकांची मेहनत आहे. पण एवढं सगळं होत असताना खरं तर त्या यशाचं किंवा त्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे, किंवा ती मेहनत जी केलेली आहे ती कशा रीतीनं आपण इनकॅश करतो हे देखील महत्वाचं आहे. योगेश बोलला की तो मराठी मीडियममधून शिकला आणि त्याला सीए इंग्लिशमध्ये होतं. या सगळ्या गोष्टीमध्ये तो कशा रीतीनं पुढे पास होईल किंवा कशा रीतीनं पुढे सक्सेस होईल हे त्याला देखील माहीत नव्हतं. परीक्षा देतोय, ही खूप मोठी परीक्षा आहे, यामध्ये आपल्याला किती यश मिळेल त्याला देखील माहित नव्हतं. पण या माऊलीला माहित होतं की आपला मुलगा काय करतोय किंवा काय हे तिला माहित नव्हतं. पण या माऊलीला हा विश्वास होता की आपण जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ नक्की एक दिवस मिळेल, आणि नक्कीच एक दिवस तिने जेवढे कष्ट घेतलेले त्या कष्टाचं चीज होईल. आणि याच सगळ्या याच्यामध्ये आता येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे हा त्या मावशीचा आणि त्या योगेशचा जो आहे तो त्या अभिनंदन करतायत. योगेश, मावशी भाजी विकत होती आम्हाला माहिती होतं, पण तू देखील इथं फुल विकलेले. हो, खूप सारे. म्हणजे ज्या वेळेला दिवाळी वगैरे असते त्यावेळेला तोरण वगैरे बनवून आम्ही घरी तर असतो. आता लिटरली सुद्धा ह्या सीझनला सुद्धा केलेलं आम्ही, की चैत्र पदपदा वगैरे आलेली, तर थोडंसं एक्झाम प्रिपरेशन पण चालू होती, पण त्यावेळेला मग तोरण वगैरे हेल्प करणं वगैरे चालू होतं. आणि घरातले सगळेजण सपोर्टिव्ह आहेत, की असं नाही की आई धंदा करते किंवा भाजीला वगैरे जाते मग आम्ही काहीच नाही. तर लिटरली आम्ही तोरण, ताई वगैरे भाऊ झालं, तोरण वगैरे आम्ही घरी बनवून आईला देतो. आणि थोड्या अगोदर आम्ही इथे विकायला सुद्धा आलेलो आहे. लहानपणी विकायला आला होता तो, त्यानंतर त्याने देखील स्वतः इथं फुलं विकलेली आहेत. आणि या परिस्थितीमध्ये या सगळ्या संघर्षातून ही मावशी गेलेली आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे इथे भाजी विकायची, पहिले इमारतीमध्ये भाजी विकायची, पाय दुखायला लागले, त्रास व्हायला लागला, त्यानंतर इथे भाजी विकू लागली. मागची सगळी दुकानं जी आहेत या सगळ्या दुकानांमध्ये ती बघायची की दुकानं कधी बंद होतात आणि तिला कधी इथे जेवायला मिळतंय हे सगळी ती पाहायची. आणखी बरेच लोकांमध्ये सेल्फी बघतात, इथे लोक त्यांना थांबून सेल्फी करतात. आपण लोकांना विचारूया, काका तुम्ही किती वर्ष पाहताय मावशीला? बरेच वर्ष बघते भाजी घ्यायला इथे. माझी मिसेस पण नेहमी अगदी त्यांची खूप मैत्री आहे दोघांची, अगदी खूप छान. मावशी तर भाजी विकायची पण सगळ्यांची इमानदारीत अगदी सर्व इमानदारीत. मावशीचा काटा बिटा सर्व व्यवस्थित आहे, अगदी काही प्रश्न येत नाही. अगदी हीच इमानदारी आज कामाला आली. हसत खेळत सदा भारत मावशी. आणि या मावशींचं म्हणजे आईचं ते योगेश. पण तिच्या मागे किती दुःख होतं, ती किती संघर्ष करत होती, हे कधी चेहरा जाणवलं. सांगितलं मी सकाळी म्हटलं ना, कारण त्यांचे पती पण किती वर्षापूर्वी गेलेले आहेत. आणि आता त्यांचं वय तुम्हाला सांगायला 50 पेक्षा कमी वय त्यांनी सांगितलं. आणि एवढ्या वर्षाचा संघर्ष केलाय ना, ही नॉट ओन्ली गांधीनगर पण डोंबिवलीसाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप शुभेच्छा त्याला पुढच्या आयुष्यामध्ये. तू कधीपासून भाजी घेताय? हे खूप वर्ष झाले आमच्या, म्हणजे मावशीशी कधी वाद झालाय भाजी घेण्यावर वगैरे काय? आम्हाला म्हणजे आमचा जन्म पण नव्हता तेव्हापासून त्या मावशी होत्या, आमच्या घरी येत होत्या, राहत होत्या, खात होत्या. खूप परिस्थिती त्या संकटातून त्या निघाल्या. माझी आई आणि त्या फार अगदी जवळच्या मैत्रिणी.
कधी असलं तरी आई कुठे, ह्या कुठे, मुलं कसे आहेत, काय आहेत, ह्यांचं त्यांचं विचारणं म्हणजे कोण. म्हणजे या मावशीने या संपूर्ण परिसरातील प्रत्येक घराघरा व्यक्तीमध्ये एक परिवार तयार केला हो होता. हो हो. माझी आई म्हणजे तिला अगदी बहीण, दोघं बहिणी बहिणी असं म्हणजे कधीच असं नकार दिला नाही की आम्ही ते वेगळे काचे ते वेगळे काचे. येऊन अगदी आमची झोपडपट्टी होती पांडुरंगवाडीमध्ये. माझी आई चंद्रकला भिकन आहे रे आणि ह्या मावशी अगदी म्हणजे आमचा जन्म पण नव्हता तेव्हापासून त्या झोपडपट्टीमध्ये भाजी विकायला येत होत्या. त्या मावशीने चेहऱ्यावरती नेहमी हसू ठेवलं, सगळ्यांशी नेहमी आनंदात बोलली, पण कधी चेहऱ्यावर जाणून दिलं नाही की तिच्या मागे किती संघर्ष आहेत किंवा तिच्या मागे किती कष्ट आहेत, ती कशा रीतीने मुलांना वाढवते, कशा रीतीने तिच्या संसाराचा गाडा ती खेचते, तिने कधीच जाणून दिलं नाहीये. तर याच सगळ्या गोष्टी मागे ज्यावेळेस तिला आता मुलगा सीए झाला, लोक अभिनंदन करायला येतात. मावशीला आम्ही रडताना पाहिलं गेली 2-3 दिवस, ती खूप रडली, पण हे आनंद सुरू आहेत जे अनेक वर्ष संघर्ष म्हणून तिच्या मनामध्ये होते. आज तिचा संघर्ष संपलेला आहे, तिचा मुलगा सीए झालेला आहे, तिचं घरदार जे आहे आता कुठेतरी एक चांगल्या मार्गाला लागेल. सीए होणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यात एका भाजीवाल्याचा मुलगा आणि तो जो विद्यार्थी होता जो सीए बनलाय तो स्वतः याच रोडवरती तो भाजी विकायचा आणि आणि फुलं देखील विकायचा आणि हे सर्व विकून त्याने आज त्याचं यश जे आहे ते संपादन केलेलं आहे. त्याला या मावशीला खूप खूप शुभेच्छा. या योगेश ठोंबरे नाव त्याचं आहे. भविष्यात हे नाव जे आहे संपूर्ण जगात होईल यात काही शंका नाही. पुढे जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो. गेली 2-3 दिवस झाला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. गांधीनगर मधल्या एका भाजीवालीचा मुलगा सीए झालेला आहे. तो आपल्या आईला येऊन भेटतो आणि नेमकं काय घडतं सगळं आपण पाहिलेलं आहे. पण या सगळ्या स्टोरी मागची खरी स्टोरी काय ती मी तुम्हाला सांगणार आहे. मी त्याच भाजीवालीला आलेली, ही भाजीवाली मावशी आपल्या इथे बसलेली दिसते. आज तिने रताळे विकायला आणलेली आहेत. रोज वेगवेगळी भाजी या मावशीकडे असते आणि हा संपूर्ण परिसर पाहिला तर गांधीनगर परिसर आहे. फक्त एवढंच नाही, तर इथला गांधीनगर असेल, नांदिवली असेल, मागचा पीएनटी कॉलेजचा परिसर असेल, या सगळ्या भागामध्ये ही मावशीची ती भाजी विकायची. या मावशीच्या या भाजीच्या गाडीवरती पुष्पगुच्छ आपल्याला दिसत आहेत. तर तिने विकायला ठेवलेलं नाही, तर तिचे अभिनंदन केले लोकांनी, बऱ्याच तिच्या ग्राहकांनी किंवा इतर लोकांनी तिचं अभिनंदन केलेलं आहे. कारण का याच भाजीच्या व्यवसायावरती या माऊलीनं खूप कष्ट करून आपला मुलगा जो आहे, लहान मुलगा योगेश म्हणून, त्याला सीए बनवलेला आहे. हा तो योगेश मावशीची मी कहाणी सांगेनच. तू सीए झालेला आहेस, सीए झालेला पहिला रिझल्ट तू आईला सांगितलास. भावना काय त्या विचारणारच नाही, पण
आई व्यवसाय करते, आईच्या या सगळ्या व्यवसायावरतीच घर चालते, त्यात इतकी काटकसर करून मेहनत करून तुला सीए बनवलं, खर्च तर खूप आला असणार. आईची ही मेहनत आणि तुझी मेहनत काय सांगशील? ऍक्च्युली माझ्या मेहनतीपेक्षा आईची मेहनतच रंगतला आली, कारण की मी किती स्टडी करत तसं, पण जर सपोर्टच मला नसता तर म्हणजे आज मी ह्या स्टेजला सुद्धा नसतो. मी जेवढी मेहनत घेतली तेवढी माझ्या आईने सुद्धा घेतली. लिटरली हा सुद्धा आहे की ज्या वेळेला एक्झाम प्रिपरेशन करत होतं तर त्यावेळेला म्हणजे 12-12 तास किंवा 13-13 तास वाचून झाल्यानंतर असं तिथेच पडलं जायचं. तेव्हा आई येऊन सहज विचारणार असायची की चाय पाहिजे का किंवा इतर काय गोष्टी पाहिजेत का, किंवा सहज त्यांना वाचता लिहिता नाही येत तरी पण ते क्वेश्चन पेपर असायचे तर जस्ट फक्त कॉपी करण्याचा ट्राय करायचा. तर तो मुवमेंट अजून सुद्धा म्हणजे मी हे करतोय, मेमराईज करतोय. हे सर्व सुरू असताना कधी असं वाटलं की पैसे नाही आहेत किंवा कुठेतरी अशी काही गोष्ट की ज्यामुळे आपलं सीए कम्प्लीट होऊ शकत नाही? खूप साऱ्या गोष्टी होत्या. पहिल्या तर असं होतं की आपल्याकडून होईल की नाही, कारण की मराठी माध्यमातून आलेलो होतो तर एवढं सारं इंग्लिश वगैरे वाचणं कसं किंवा एखादी गोष्ट समजते मग लिहिणार कसं, तर हा तर पहिला होतच. त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन तर खूप आले. लिटरली जे म्हणजे वडिलांचं किंवा वडिलांच्या अगोदरचं जे सोनं वगैरे होतं हे आम्ही सुद्धा विकलेलं आहे म्हणजे याच्यासाठी. तर त्याच्यानंतर जशी फायनान्शियल कंडिशन गेली ते रिटर्न म्हणजे आणलं, म्हणजे लोन सुद्धा घेऊन. तू आता सांगितलं की मराठी आणि इंग्लिश या सगळ्या चक्करमध्ये तू फसला होता. सीएची एक्झाम काही सोपी नसते, 100% 1-2% रिझल्ट लागतो, त्यात तू आता यश मिळवलेलं आहे, घरचं सोनं विकलेलं आहे सांगतो तू. मग कुठेतरी वाटलं तर एवढं सगळं करून आपण पूर्ण एक्झाम क्रॅक करू? सीएचं म्हणजे जो एक्झाम देतो त्याला कधीच नाही माहिती की रिझल्ट काय असणार आहे. लिटरली जे रँकर सुद्धा असतात त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की मला रँक होल्डर होणार आहे. तर म्हणजे अपेक्षा नसते की आपण पासच होऊ. आणि ज्या वेळेला कॉलेजमध्ये असताना सुद्धा प्रोफेसरने ज्या वेळेला सांगितलेलं की एंट्री इझी आहे पण एक्झिट खूप भेटेल याची गॅरंटी नसते. तर असं म्हणजे मनामध्ये नसतं पण एक होतं की करायचंय म्हणून. मग त्यावेळेला किती प्रयत्न करू किंवा कशा प्रकारे करू याचं चाललेलं म्हणजे गणित. तुझी मेहनत, तुझी इच्छाशक्ती कामाला आलीच, पण जास्त या माऊलीचं तिची मेहनत जी आहे ती कामाला आली. मावशी इकडे. मावशी पहिले तुझं नाव सगळ्या जगाला कळू दे. माझं नाव नीरा शनिवार ठोंबरे, राहणार कोणे. नक्कीच मावशी, या ठिकाणी जवळपास तू 20-22 वर्ष बसते. आम्ही लहानापासून बघतो इथे या सगळ्या भागामध्ये बसते. मुलांना याला सीए बनवायचं होतं का दुसरं काय बनवायचं होतं आणि मेहनत करत होतीस तू? काय विचार केला होता काय बनवायचं? नाही, काय नाही बनवायचं, त्याला सीएचाच हट्ट होता. तो बोलते मी कधी पण करीन तर सीएच करीन. 12वी पासून मागत होता तर 12वी पासून माझी ऐपत नव्हती द्यायची. माझ्या मुलीचा लगीन महत्वाचा होता, मुलीचं लग्न जमला. मी त्याला बोललो तू 15वी कर, तुला 15वीच्या नंतर मी सीएचाच देईन. मग सीएचाच दिला. परवा तू जेव्हा पास झाला इथे आला तो आधी तुला भेटला, तुला रडू आला. माझा पोरगा मला दावत आला. मला वाटलं काय झालं, मी विचारात पडलो. यो सकाळी पोरगा डबा घेऊन ऑफिसला गेले आणि यो दावत इथं कसा काय आला. तर मला एक आश्चर्य वाटला की माझ्या मेहनतीचा पैसा उसूल झाला. मी कष्ट केलं, मला आता काहीच त्याचं दुःख नाही. हौशी, व्यवसाय सुरू करताना आम्ही ऐकलं की 200 रुपये तू उसने घेतले, सगळा व्यवसाय सुरू केला. मध्ये मध्ये कुठे अडचणी आल्या की बाबा आता एवढं सगळं उभं केलं परत ते कुठेतरी खाली पडतंय? नाही, मध्ये मला अडचणच नाही आली, कारण मी जसा धंदा चालू केला ना तसा मला काहीच कमी नाही पडला. माझा पोरगा पण जाम नशीबवान आणि मी पण जाम नशीबवान. मावशी, तू अभ्यास केला, सगळं केलं, पण तुला माहितीये मावशीने किती कष्ट केलेले. तू ऑफिसला असेल कामाला ये, मावशीला दाखवतो. इथे मावशी बसायची. मी हे सांगतो कारण मी स्वतः बघितलेले. लहानाचा मोठं मी याच गांधीनगरमध्ये झालेलो आहे. मावशी इथे बसायची आणि मागची दुकानं जी आहेत ना, हरीश टेलर असेल किंवा मेगा खानविलकर डॉक्टरचं दुकान आहे, ही दुकानं कधी दुपारी बंद होत आहेत आणि मावशी तिकडे तुला जेवायला कधी जायला मिळतंय हे तू बघायचीस. हो, मला कधी कधी जेवायला पण नसं भेट. मी यांच्या घरी सचिन भाऊसांच्या घरी जाऊन जेवायचो, पण मला कधी काय कोणी काय बोललं नाही. ग तुझी भाजी संपली ना, तू नुसती जेवासाठी इकडे आले. तरी मला त्यांची मम्मी कधीच नाही बोलली. मी त्यांच्या घरी जाऊन हक्काने जेवायचो. नसल जेवायला जायचो तरी पण त्यांची आई कधी कधी बोलायची काय ग भाजीवाली तू आज मागे मागे दुकानं जी आहेत इथे 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 जेवायला आता कसं तरी वाटतं म्हणून दुकानं जेव्हा बंद व्हायची तू वाट पाहिजे. दुकानं कधी बंद होईल, दुकानं कधी बंद होतात. तर दुकानं बंद झाल्यावर आम्ही तिथे जेवायचो, थोडा आराम करायचो. आता पावसामुळे आम्हाला आराम करायला पण नाही भेटत आणि काहीच नाही, अशीच बसून राहतात. किती मेहनत केली याच्यामध्ये आणि कसं कुटुंब उभं केलं तू? लय मेहनत केली मीने. अशी सगळ्यांच्याच मम्मीने मेहनत करून दे आणि सगळ्यांचीच पोरा अशी पुढे जाऊ दे, म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पाचं तरी नाव चालल.
तुला माहिती होती ही गोष्ट? ऍक्च्युली मी सुद्धा आईच्या बरोबर आलेले 9वी 10वी पर्यंत मी सुद्धा जोडीला यायचो किंवा भाजी वगैरे यायचं मग कल्याणसोबत केलेलं आहे. तर कष्ट माहिती होतं आणि मला तर वाटतं त्या कष्टामुळेच आज मी सुद्धा इथे आहे. कारण की आई जी मेहनत घेते आपल्याला सुद्धा आई वडील मेहनत घेतात हे आपल्याला कदाचित माहिती नसतं किंवा त्यांचे कष्ट आपण कधी बघतच म्हणजे तुझी आई, मी परत एकदा सांगतो, इथे बसायची, भाजी विकायची आणि आता रस्त्यावर लोक येतात म्हणून डबा खाताना कसं जेवणार म्हणून ती दुकान आहे कधी 3-3, 4-4 दुकानं बंद व्हायची तेव्हा आई जेवायची. हो ते पण माहिती आहे. कारण की आई आल्यानंतर सांगायची. कारण की कधी कधी त्यांना वॉशरूमचा पण प्रॉब्लेम झालेला आहे किंवा कधी कधी जास्त पाऊस झाला की घरी येण्यासाठी पण वेळ लागला आहे. ही एक मावशी, ही पण भाजीवाली मावशी आहेत. मावशी हे बघा, असे सगळे अभिनंदन करतायत. या पण एक मावशी आहे, भाजीवाल्या मावशी आहेत. तुम्ही यांच्यासोबत काम केलेलं आहे, आज त्यांचाच मुलगा सीए झालाय. काय सांगाल? काय सांगू, चांगलं आहे ना, आनंद झाला. हा संपूर्ण गांधीनगर पट्टा जो आहे ना, हा म्हणजे हा जो स्ट्रीट आहे त्याला करता एक सक्सेस स्ट्रीट म्हटलं तरी वावगं नाही. आता इथे सगळी जमा झालेली आहेत त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि गेले 3-4 दिवस झाले इथे याच पद्धतीनं सगळे येऊन अभिनंदन करतायत. मावशीची मेहनत मावशीला माहिती आहे, इथल्या लोकांना माहिती आहे. मी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा पाऊस पडायचा ना, आता तर छत्री लावलेली आहे, पाऊस जेव्हा पडायचा ना तर मावशी इथं भाजी घेऊन छत्री घेऊन इथं उभं राहायची कोपऱ्यात कुठेतरी किंवा जेवायला खाली तिकडे जायची. हा संपूर्ण पट्टा जो आहे ना, हा इथून इथपर्यंत याला सक्सेस स्टोरी म्हणतो. कारण का इथे अजून एक असा मुलगा आहे की जो इथे त्याच्या आई वडिलांनी भाजी विकून किंवा टोमॅटो कांदे बटाटे विकून त्या मुलाला एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेच्या पास केल्या आहेत. पण पुढे इथले जे संपूर्ण भाजीवाले त्यांना विचारूयात. या सगळ्या पट्ट्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे फेरीवाले आहेत सगळे, आतापासून नाही 40-40 वर्ष हे सगळे फेरीवाले आहेत. आणि आपण या सगळ्यांना इथे बघा, आता ही इथे नारळाची गाडी जी लावलेली आहे, इथे धनावडे नावाचं एक कुटुंब होतं आणि त्या धनावडे नावाच्या कुटुंबाने देखील गेले अनेक वर्ष संघर्ष केला आणि त्यांचा मुलगा जो तो स्पर्धा परीक्षेने पास झाला. आता इथे नारळाची गाडी लावलेली आहे, दुसऱ्या एका यांनी लावलेली, त्यांचं नाव कलाल काका आहे आणि हे इथे दादा विजय परांजपे हे इथे त्यांची भाजीची गाडी खूप जुनी आहे. परांजपे साहेब, नीरा ठोंबरे मावशी त्यांचा मुलगा सीए झाला, कधी वाटलं होतं असं तुम्ही? कारण अनेक वर्षांपासून बघताय तुम्ही. आमच्या ध्यानीमनी पण नव्हते ते की असं हा मुलगा एवढा हुशार निघेल. अरे हा एवढा हुशार निघेल आमच्या खरोखर ध्यानीमनी नव्हतं. आणि त्या मुलाने लहानपणी माझ्या बाजूला बसून त्यांनी सुद्धा फुलं वगैरे विकलेली आहेत. म्हणजे फक्त भाजीचा व्यवसाय नाही तर घर चालवणं त्याने पण फुलं विकली. हो, लहानपणापासून मी त्याला ओळखतो आणि लहानपणापासून त्या मुलाने खूप कष्ट केलेले, आईने खूप कष्ट केलेले. मी तुम्हाला सांगतो ना स्टोरी, मागची स्टोरी काय ती ही स्टोरी आहे. आईने तर मेहनत केली आहे पण घर चालवण्याकरता त्या मुलाने देखील इथं उभं राहून फुलं विकलेली आहेत. काका परत बाहेर या, मी तुम्हाला एक आणखी विचारतो. मी मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतो की हा संपूर्ण रोड जो आहे त्याच्यामध्ये अनेक स्टोऱ्या लपलेल्या आहेत. इथे एक टोमॅटो विकायचे, त्यांचा मुलगा देखील एमपीएससी परीक्षा पास झाला. हो, त्यांचं आडनाव धनावडे म्हणून आहे. तोही मुलगा असा हुशार झालेला आहे, तोही आयपीएस झालेला आहे. म्हणजे गांधीनगरमध्ये सर्व भाजी विकणे हे सगळे हुशार आहेत आणि ऑनेस्टली प्रामाणिक आहेत आणि सगळे. नक्कीच ही स्टोरी होती की या सगळ्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं आता हे धनावडे कुटुंब झालं, त्याच पद्धतीनं आता ठोंबरे कुटुंब झालं. एक मुलगा सीए झाला, एक मुलगा एमपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षा पास झालेला आहे. ही अशी स्टोरी आहे. फेरीवाल्याचा रस्त्यावरचे यांच्या मागची जी कहाणी आहे ती कोणाला माहीत नसते. कशा रीतीनं यांनी कष्ट घेतलेलं आहे, कशा रीतीनं यांनी सगळी मेहनत घेतलेली आहे, यांच्या घरी रोज खायला मिळतंय का, किंवा किती कष्ट घेऊन आपल्या मुलांना कसं वाढवायचं, संसाराचा गाडा कसा खेचायचा, या सर्व गोष्टी मागे ज्या सक्सेस स्टोरी असतात. मागची स्टोरी तुम्हाला कळाली, आता ठोंबरेची स्टोरी कळाली, धनावडे जे आहेत त्यांची देखील तुम्हाला आता कहाणी कळाली की त्यांनी कशा रीतीनं त्यांच्या मुलाला वाढवलं आणि तो आता स्पर्धा परीक्षेमध्ये मोठा ऑफिसर आहे. बरेच इथे आता ग्राहक आलेले आहेत. मावशी, तुम्ही कधीपासून यांना इथे भाजी घेताय? अनेक वर्ष. हा माझा विद्यार्थी आहे कॉलेजमधला, प्रगती कॉलेजमध्ये मी शिकवलंय त्याला. भाजीवालीचा मुलगा सीए होतो, फार आनंदाची गोष्ट आहे. मी कॉलेजमधून घरी न जाता पहिले इथे आले त्यांना भेटायला. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स सांगूया. आणि त्यांचे कष्ट मी खूप वर्षापासून पाहते, अनेक वर्ष मी त्यांचे कष्ट पाहिलेले. हेच आहे मावशी, तुला येणाऱ्या सगळे चॉकलेट देत आहेत, तुम्ही काय सांगाल? काय नाही, मी सांगते फक्त की तुम्ही जरा त्याला लवकर फ्री करा, त्याला अजून 2-4 ठिकाणी जायचं. नक्की त्याला त्यांनी त्याच्या आईने खूप मेहनत केली आहे त्याच्या मागे. तुम्ही यांच्या कुटुंबाच्या जवळचे दिसताय. हो, मी म्हणजे आम्ही खरं रिलेटिव्ह आहोत, नाता आम्हाला माहित नाहीये, पण आम्ही हिच्या आईकडून आम्ही नात्यात आहोत. तर विषय असा आहे की मावशी इथे बसते 20-22 वर्ष
पण त्याच्या आधी मावशी 4-4, 5-5 माळे चढून भाजी विकायची. बरोबर आहे. खूप कष्ट काढले तिने आणि त्याने पण खूप मेहनत केली आहे आणि त्याने अभ्यास करण्यासाठी वेगळी रूम रेंट करून तो राहिला होता पलावाला. असं आहे. मावशी, ज्यावेळेस सुरुवातीला भाजी धंदा सुरू केला होता 3-3, 4-4 माळे तू चढून जायची, तेव्हाची परिस्थिती मला लय थकवा यायचा. मला कोणी पाव किलो भाजीसाठी बोलवली तरी पण मी 4 माले चढून जायचो. का तर माझी 10 रुपयाची भाजी जरी खपली तरी पण माझ्या पोरांचा पोट भरल म्हणून. आणि एवढी माझी गरीब स्थिती होती. पण मावशीचं वय झालं आणि नंतर मग 4 माळे चढणं तिला अवघड झालं. आणि या सगळ्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण जर पाहिलं तर तिची मेहनत आहे, या योगेशची देखील मेहनत आहे आणि त्याच्या मागे उभं राहिलेल्या अनेकांची मेहनत आहे. पण एवढं सगळं होत असताना खरं तर त्या यशाचं किंवा त्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे किंवा ती मेहनत जी केलेली आहे ती कशा रीतीनं आपण इनकॅश करतो हे देखील महत्वाचं आहे. योगेश बोलला की तो मराठी मीडियममधून शिकला आणि त्याला सीए इंग्लिशमध्ये होतं. या सगळ्या गोष्टीमध्ये तो कशा रीतीनं पुढे पास होईल किंवा कशा रीतीनं पुढे सक्सेस होईल हे त्याला देखील माहीत नव्हतं. परीक्षा देतोय, ही खूप मोठी परीक्षा आहे, यामध्ये आपल्याला किती यश मिळेल त्याला देखील माहित नव्हतं. पण या माऊलीला माहित होतं की आपला मुलगा काय करतोय किंवा काय हे तिला माहित नव्हतं. पण या माऊलीला हा विश्वास होता की आपण जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ नक्की एक दिवस मिळेल आणि नक्कीच एक दिवस तिने जेवढे कष्ट घेतलेले त्या कष्टाचं चीज होईल. आणि याच सगळ्या याच्यामध्ये आता येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे हा त्या मावशीचा आणि त्या योगेशचा जो आहे तो त्या अभिनंदन करतायत. योगेश, मावशी भाजी विकत होती आम्हाला माहिती होतं, पण तू देखील इथं फुल विकलेले. हो, खूप सारे म्हणजे ज्या वेळेला दिवाळी वगैरे असते त्यावेळेला तोरण वगैरे बनवून आम्ही घरी तेव्हा असतो. आता लिटरली सुद्धा ह्या सीझनला सुद्धा केलेलं आम्ही की चैत्र पदपदा वगैरे आलेली, तर थोडंसं एक्झाम प्रिपरेशन पण चालू होती. पण त्यावेळेला मग तोरण वगैरे हेल्प करणं वगैरे चालू होतं आणि घरातले सगळेजण सपोर्टिव्ह आहेत की असं नाही की आई धंदा करते किंवा भाजीला वगैरे जाते मग आम्ही काहीच नाही. तर लिटरली आम्ही तोरण, ताई वगैरे भाऊ झालं, तोरण वगैरे आम्ही घरी बनवून आईला देतो आणि थोड्या अगोदर आम्ही इथे विकायला सुद्धा आलेलो आहे. लहानपणी विकायला आला होता तो, त्यानंतर त्याने देखील स्वतः इथं फुलं विकलेली आहेत. आणि या परिस्थितीमध्ये या सगळ्या संघर्षातून ही मावशी गेलेली आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे इथे भाजी विकायची, पहिले इमारतीमध्ये भाजी विकायची, पाय दुखायला लागले, त्रास व्हायला लागला, त्यानंतर इथे भाजी विकू लागली. मागची सगळी दुकानं जी आहेत या सगळ्या दुकानांमध्ये ती बघायची की दुकानं कधी बंद होतात आणि तिला कधी इथे जेवायला मिळतंय हे सगळी ती पाहायची. आणखीन बरेच लोकांमध्ये सेल्फी बघतात, इथे लोक त्यांना थांबून सेल्फी करतात. आपण लोकांना विचारूया, काका तुम्ही किती वर्ष पाहताय मावशीला बरेच वर्ष बघते भाजी घ्यायला इथे. माझी मिसेस पण नेहमी अगदी त्यांची खूप मैत्री आहे दोघांची, अगदी खूप छान. मावशी तर भाजी विकायची पण सगळ्यांची इमानदारीत अगदी सर्व इमानदारीत मावशीचा काटा बिटा सर्व व्यवस्थित आहे, अगदी काही प्रश्न येत नाही. अगदी हीच इमानदारी आज कामाला आली. काय हसत खेळत सदाबहार ते मावशी. आणि या मावशींचं म्हणजे आईचं ते योगेश, पण तिच्या मागे किती दुःख होतं, ती किती संघर्ष करत होती, हे कधी चेहरा जाणवलं. सांगितलं मी सकाळी म्हटलं ना, कारण त्यांचे पती पण किती वर्षापूर्वी गेलेले आहेत आणि आता त्यांचं वय तुम्हाला सांगायला 50 पेक्षा कमी वय त्यांनी सांगितलं. आणि एवढ्या वर्षाचा संघर्ष केलाय ना, ही नॉट ओन्ली गांधीनगर पण डोंबिवलीसाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप शुभेच्छा त्याला पुढच्या आयुष्यामध्ये. तू कधीपासून भाजी हे खूप वर्ष झाले आमच्या म्हणजे मावशीशी कधी वाद झालाय भाजी घेण्यावर काय? आम्हाला म्हणजे आमचा जन्म पण नव्हता तेव्हापासून त्या मावशी होत्या, आमच्या घरी येत होत्या, राहत होत्या, खात होत्या. खूप परिस्थिती त्या संकटातून त्या निघाल्या. माझी आई आणि त्या फार अगदी जवळच्या मैत्रिणी. कधी असलं तरी आई कुठे, ह्या कुठे, मुलं कसे आहेत, काय आहेत, ह्यांचं त्यांचं विचारणं म्हणजे या मावशीने या संपूर्ण परिसरातील प्रत्येक घराघरा व्यक्तीमध्ये एक परिवार तयार केला होता. हो, माझी आई म्हणजे तिला अगदी बहीण, दोघं बहिणी असं म्हणजे कधीच असं नकार दिला नाही की आम्ही ते वेगळे काचे ते वेगळे काचे. येऊन अगदी आमची झोपडपट्टी होती पांडुरंगवाडीमध्ये. माझी आई चंद्रकला भिकनायरे आणि ह्या मावशी अगदी म्हणजे आमचा जन्म पण नव्हता तेव्हापासून त्या झोपडपट्टीमध्ये भाजी विकायला येत होत्या. मावशीने चेहऱ्यावरती नेहमी हसू ठेवलं, सगळ्यांशी नेहमी आनंदात बोलली, पण कधी चेहऱ्यावर जाणून दिलं नाही की तिच्या मागे किती संघर्ष आहेत किंवा तिच्या मागे किती कष्ट आहेत, ती कशा रीतीने मुलांना वाढवते, कशा रीतीने तिच्या संसाराचा गाडा ती खेचते, तिने कधीच जाणून दिलं नाहीये. तर याच सगळ्या गोष्टी मागे ज्यावेळेस तिला आता मुलगा सीए झाला, लोक अभिनंदन करायला येतात. मावशीला आम्ही रडताना पाहिलं तो गेली 2-3 दिवस, ती खूप रडली. पण हे आनंद सुरू आहेत जे अनेक वर्ष संघर्ष म्हणून तिच्या मनामध्ये होते. आज तिचा संघर्ष संपलेला आहे, तिचा मुलगा सीए झालेला आहे, तिचं घरदार जे आहे आता कुठेतरी एक चांगल्या मार्गाला लागेल. सीए होणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यात एका भाजीवाल्याचा मुलगा आणि तो जो विद्यार्थी होता जो सीए बनलाय तो स्वतः याच रोडवरती तो भाजी विकायचा आणि फुलं देखील विकायचा आणि हे सर्व विकून त्याने आज त्याचं यश जे आहे ते संपादन केलेलं आहे.
त्याला, या मावशीला खूप खूप शुभेच्छा. या योगेश ठोंबरे नाव त्याचं आहे. भविष्यात हे नाव जे आहे संपूर्ण जगात होईल यात काही शंका नाही. पुढे जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत.